हाय एव्हरीवन. आपण आज बनवणार आहोत चिकन बिर्याणी. माझ्या घरामध्ये सगळ्यांनाच माझ्या हातची बिर्याणी खूप आवडते. म्हणून मला आज विचार आला की मी लॉंग व्हिडिओ शूट करावा, म्हणून मी हा व्हिडिओ स्टार्ट केला आहे. आज थोडी तब्येत खराब आहे, आवाज पण थोडा डाऊन आहे, बट स्टील मला असं वाटलं की अगेन शूट करणं होत नाही, सो आज हा शूट आहे. बिर्याणीसाठी मी खूप सारा कांदा घेतलाय, तुम्ही बघू शकता. जवळपास अर्धा किलो कांदा मी घेतलाय आणि त्याचा बरिस्ता करणार आहोत. मी तो कांदा कट करते. बरिस्तासाठी मी इतका कांदा घेतलाय. हा कांदा आपण तळून घेणार आहे. त्या तळून घेण्या अगोदर 1 किलो चिकन घेतलंय, हे वॉश करायला ठेवलं आहे. चिकन एकदा व्यवस्थित वॉश केल्यानंतर मी मॅरिनेशनची प्रोसेस करेल, त्यासाठी मला बरिस्ता लागेल. सो मी पहिले बरिस्ता तयार करून घेते. आणि आता मी ते कढई ठेवली आहे. आपली कढई छानपैकी गरम झाली आहे. मी याच्यामध्ये तेल टाकते. तेल एकदा व्यवस्थित तापलं का नाही ते चेक करते. मी इकडे सगळे खडे मसाले काढून घेतलेत. इलायची घेतली आहे मी 2 टेबलस्पून. 2 टीस्पून मी धने घेतले, 4-5 मोठी इलायची घेतली, थोडीशी 1 टीस्पून बडीशोप घेतली, थोडी जावित्री घेतली आहे, 1 टीस्पून मी जिरं घेतलं इथं, 5-6 तेजपत्ता घेतला आहे, शाही जिरा घेतलाय मी 2 चमचे, लॉंग एक टीस्पून घेतला आहे मी, 2 चक्री फूल घेतलंय आणि मिरे घेतलेत मी 1 चमचे. आता हे सगळे मी हलक्या मंद आचेवर भाजून घेणार आहे. अगोदर मी बरिस्ता तळून घेते. थोडं थोडं क्वांटिटीमध्ये मी काढून ठेवले अंदाजे. जेव्हा आपण राईस शिजायला घालणार तेव्हा आपण हे तेल कडक तापलं आहे, तर मी तेलमध्ये कांदा टाकते. कांदा आपल्याला छान असा हलवून तळायचा आहे, म्हणजे नीट होतो. मी एका साईडला मसाले रोसण्यासाठी पॅन ठेवलाय. पॅन ठेवला आहे, तो व्यवस्थित गरम झालाय. सो मी हे सगळे खडे मसाले याच्यामध्ये टाकते. वरून 4 ते 5 मिरची टाकते. बॅडगी मिरची ही जरा स्विच करते, इकडचं भांडं इकडं करते, कारण हा गॅस जरा जास्त फास्ट आहे. मसाल्यांचा छान स्मेल यायला लागलाय, त्याचा छान अरोमॅटिक स्मेल यायला लागला होता. मी हे सगळं काढून घेतलं त्याच्यामध्ये. आता मी थोडंसं थंड होऊ देणार आणि मिक्सी जारमध्ये टाकून पिसून घेणार. माझ्याकडून बरीचसा थोडा जास्त ब्राऊन झाला आहे, तो मी एका साईडला काढून तो मी मॅरिनेशनला यूज करेन. आपण जे गरम मसाला भाजून घेतला होता त्याचं मी पावडर करून घेते मिक्सी जारमध्ये टाकून. तेजपत्ता आणि मिरची पण ॲड करते. आणि मी 4 वाटी तांदूळ घेतले आहेत, ते मी एका साईडला भिजत ठेवते 30 मिनिटासाठी. मी पातेल्यामध्ये 1 किलो चिकन घेतलं आहे. 1 किलो चिकनमध्ये मी 4 चमचे अद्रक लसणाची पेस्ट टाकते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार अद्रक लसणाची पेस्ट ॲड करू शकता. त्यानंतर मी याच्यामध्ये मीठ टाकते चवीनुसार. मी जवळपास 2.5 चमचे मीठ टाकलं आहे. आणि मी याच्यामध्ये हळद टाकून ह्याला व्यवस्थित हलवणार आहे, म्हणजे अद्रक लसणाचा जो स्मेल आहे तो चिकनला व्यवस्थित लागला पाहिजे. त्यानंतर आपण याच्यात 1 वाटी दही टाकणार आहे, लाल तिखट, काळा मसाला, तो हा घरचा काळा मसाला आहे. त्यानंतर आपण वाटून घेतलेला गरम मसाला तो 2 चमचे टाकणार आहे. त्यानंतर याच्यात कोथिंबीर, पुदिना, 2-3 हिरव्या मिरच्या, बरिस्ता आणि मार्केटमध्ये भेटणारा चिकन मसाला ॲड केला आहे. आता हे सगळं व्यवस्थित प्रॉपर मी माझ्या हातांनी मिक्स करून घेते. मी चिकनला 30 मिनिटसाठी एका साईडला मॅरिनेशनला ठेवणार आहे. आपला बरिस्ता बघ किती छान क्रिस्पी झाला आहे. तांदूळ बॉईल करण्यासाठी मी एका पातेल्यात पाणी घेतलं, त्यामध्ये थोडंसं तेल, खडे मसाले काढून ठेवलेले, मीठ आणि लिंबू टाकलं. त्याला चांगलं बॉईल होण्यासाठी ठेवलं. एका कढईमध्ये आपण ज्यावेळेस बरिस्ता तळलं होतं त्यातलं थोडं तेल ठेवलं, त्याच्यामध्ये चिकन टाकलं आणि 10 मिनिटासाठी शिजून देणार आहे. तोपर्यंत आपल्या तांदळाला पण चांगला उकळी येते. त्याच्यातलं सगळं पाणी स्ट्रेन करून मी याच्यामध्ये ॲड करते तांदूळाची लेअर मी याच्यामध्ये ॲड करते. व्यवस्थित लेअर सेट केल्यानंतर मी याच्यावर बरिस्ता ॲड करते. त्याच्यानंतर कोथिंबीर, पुदिना यांची व्यवस्थित लेअर टाकून घ्यायची. आणि एका साईडला मी कोळसा पण मला याला घीचा स्मोक द्यायचा आहे, म्हणून मी कोळसा त्याच्यामध्ये टाकून घी टाकलं आणि त्याचा जो धूर येतोय त्याला मी झाकण ठेवून दम करणार आहे. आणि बिर्याणी मी पण नंतर परत 20 मिनिटं शिजवणार आहे. बिर्याणी होते तोपर्यंत घरातली सगळे काम आटपून घेते, म्हणजे जेवण झाल्यानंतर काही काम करायचं उल्हास राहणार नाही, कारण जेवण झाल्यावर फक्त आराम करावा. आपली बिर्याणी बघा खूप छान शिजली आहे आणि टेस्टी टेम्पटिंग सर्व पण केली आहे.
सगळे व्यवस्थित जेवले आहे आणि सगळ्यांनी ताव मारून बिर्याणी खाल्ली. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा. माझा आवाज खूप खराब होता तरी मी हा व्हिडिओ बनवला. आय एम सो सॉरी. मी नेक्स्ट टाइम आणखी छान छान व्हिडिओज बनवेल. सबस्क्राईब बटन प्रेस करायला विसरू नका आणि चॅनलला लाईक करा. चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला पुढे काय बघायला आवडेल. बाय.